लाडकी बहीण योजना आणि अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज पुढे येत आहे बघा। आणि ही गुड न्यूज आपल्या या योजनेच्या संदर्भात आहे, खास करून मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात आहे। प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलं होतं की सर हप्ता नाही आला, तर त्याच्या संदर्भातच थोड्याच वेळापूर्वी एक GR आलेला आहे सामाजिक न्याय विभागाचा GR आलेला आहे मार्च आणि एप्रिलच्या हप्त्या संदर्भात। त्यामुळे या GR मुळे अत्यंत महत्त्वाची आपल्याला जी काही दिलासादायक ज्याला आपण म्हणतो ती बाब जी आहे ती म्हणजे आपल्याला वितरण परत होण्याची शक्यता आहे। कुणाला? ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत हप्ता आला नाही त्यांच्यासाठी ही गुड न्यूज असू शकते। संपूर्ण जे काही GR आहे मी त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे सर्व बाबी तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी मी परत सांगतोय, आज जे आहे वितरणाचा GR आलेला आहे। ज्यांना अजूनही हप्ता मिळाला नव्हता त्यांच्यासाठी हा GR अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। आता त्याच्यामध्ये पण काही लाभार्थी असं म्हणतील की सर या GRच्या नंतर नक्कीच वितरण होईल का? तर बघा, नक्कीच वगैरे असं स्पष्टपणे तुम्हाला सांगता येणार नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की अजून प्रचंड लाभार्थ्यांना जे लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे बघा सामाजिक न्याय विभागाच्या द्वारे पण जे काही म्हणजे निधी उपलब्ध करून दिला गेला होता तर तो अजून कदाचित दिला नसेल आणि त्यामुळेच त्यांनी आज GR काढलेला आहे। कारण वितरण तर मागच्या 12 मेला सुरू झालेलं होतं, मग आज GR येतोय आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांना अजून लाभ आलेला नाही। जो लाभ आणि ज्यासाठी जो निधी उपलब्ध होतो सामाजिक न्याय विभागाचा तर तो निधी कदाचित त्यांना उपलब्ध झाला नसेल, त्यामुळे त्यांना तो लाभ मिळाला नसेल असा माझा तर्क आहे। तरी देखील आपण वाट पाहणार आहोत आणि माझ्या मते नक्कीच पॉझिटिव्ह न्यूज येणार आहे आणि गुड न्यूज येणार आहे। आणि गुड न्यूज आज आलेलीच आहे आपल्याला त्या संदर्भात, ती म्हणजे वितरणाच्या संदर्भात जो GR आहे तर त्याच्यामध्ये तारीख पण पाहू शकता तुम्ही, दिनांक 20 मे 2026 कोणत्या विभागाने काढलाय? सामाजिक न्याय विभागाने। हा विभाग सर आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी GR काढतो का? तर त्याचं उत्तर आहे होय। बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात त्यांनी GR काढलेला आहे। याच्यामध्ये महिना मेन्शन आहे का सर? महिना पण दाखवतो तुम्हाला, अगदी स्पष्ट सर्व चित्र क्लिअर करणार मी तुम्हाला। बघा इथे दिले बघा मार्च महिना आणि त्याच्यासोबतच त्यांनी हे पण सांगितलं मार्च महिन्यासाठी किती, तर त्यांनी सांगितलं की 365 कोटी रुपये, बरोबर। आणि 365 कोटी रुपये मार्चसाठी आणि एप्रिल एप्रिल म्हणजे मार्च महिना आणि एप्रिल महिन्यासाठी परत 365, एकूण 770 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। अशा प्रकारचा GR थोड्याच वेळापूर्वी सामाजिक न्याय विभागाचा आलेला आहे। आता काय होत असतं तुम्हाला सांगतो, सामाजिक न्याय विभाग जे आहे या विभागाच्या द्वारे जे आहे एक SC ST या कॅटेगरीसाठी देखील निधी उपलब्ध करून दिला जातो। आणि प्रचंड लाभार्थ्यांनी सांगितलं होतं की सर यावेळेस आहे ना काय आम्हाला हप्ताच आला नाही, तर त्यामुळे माझ्या मते एक सकारात्मक पाऊल असं असू शकतं की या GRच्या नंतर कदाचित ज्या लाभार्थ्यांना अजून लाभ आला नाही तर त्या लाभार्थ्यांना लाभ येण्याची शक्यताही दाट आहे। यामध्ये अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे, तुम्ही ते वाचू शकता संपूर्ण ज्या गोष्टी आहेत या GR मध्ये। मी एका याला स्क्रीनशॉट पण लावतोय सोबत तुम्हाला। पण एक खूप महत्त्वाची दिलासादायक बाब हीच आहे की सामाजिक व न्याय विभागाचा GR आलेला आहे आणि हा GR तुम्ही असं म्हणाल सर अगोदर का नाही आला, आता ते आपल्याला माहिती नाही आहे, तरी देखील आलेला आहे आज आणि प्रचंड लाभार्थ्यांना अजून वितरण राहिलेलं आहे होणं। त्यामुळे यामुळे आशा ज्या आहेत आपल्या अजूनही पॉझिटिव्ह होत आहेत आणि आपल्याला अपेक्षा आहे की अजून एकदा राहिलेल्या लाभार्थ्यांना वितरण होईल आणि नक्कीच तशी शासनाकडून पॉझिटिव्ह न्यूज येईल अशा प्रकारची अपेक्षा नक्कीच आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात बघा, सविस्तर जेव्हा पण जर समजा यांनी वितरण परत चालू केलं तर नक्कीच तुम्हाला पुराव्यासहित सर्वात अगोदर आपला व्हिडिओ आपल्या या चॅनलवर उपलब्ध होईल। या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।